आज आपले अध्यक्ष हे पत्रकार आणि प्रमुख पाहुणे हे इतिहासकार, त्यामुळे इतिहास आणि वर्तमानाची एक सांगड आज या कार्यक्रमामध्ये चांगली घातली गेली आहे. आणि पांडुरंग बलकवडे हे इतिहासात इतका रमणारा माणूस आहे. सदर्न कमांडमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नोकरी त्यांची असूनही रोज ऑफिस सुटलं की मग पेशवे आर्काईव्हमध्ये जायचं आणि सगळी कागदपत्र शोधत बसायची, वाचत बसायची. आणि त्यामध्ये त्यांना 2012मध्ये पानिपतचा संपूर्ण ताळेबंद सापडला आणि त्याचा उदयच्या पुस्तकामध्ये समावेश आहे. आणि ही संपूर्ण एखाद्या मोहिमेचा ताळेबंद सापडण्याची किंवा छापण्याची ही इतिहासातली पहिली घटना आहे. आणि गड किल्ले चढणं हे तर अर्थातच त्यांच्या काय रोजच्या दैनंदिनीचाच भाग आहे. एकदा त्यांनीच सांगितलेला किस्सा आहे की ते 75-76 साली ते एका त्यांचा मामेभाऊ होता वाडिया कॉलेजमध्ये, त्या मुलांची सगळी ट्रिप घेऊन रायगडला गेले होते. तेव्हा अर्थातच काही रोपवे वगैरे काही नव्हता, तर गेले, ट्रिप वगैरे सगळी छान झाली. परत येताना तिथे खाली आले सगळे आणि खाली आल्याबरोबर बसला उभे राहिले, अर्धा पाऊण तास वेळ होता अजून. तेवढ्यात त्यांचा मामेभाऊ म्हणाला, अरे माझं घड्याळ वरती राहिलं. तिथे पाण्याची टाकी होती, तिथे हात तोंड धुताना घड्याळ त्यांनी तिथे काढून ठेवलं होतं. आणि खाली आल्यावर असं लक्षात आलं की ते घड्याळ तिथे राहिलं. ते खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला. ते म्हणे आता घरचं काही खरं नाही, हे ते. तो अगदी असा सुन्न झाला. तर बलकवडे म्हणाले ते आव्हान मी स्वीकारलं आणि म्हणाले थांब आत्ता आलो. पुन्हा ते रायगड इतकं वेगाने चढून गेले की 2-2, 3-3 पायऱ्या असं. ते घड्याळ घेऊन पुन्हा खाली आले आणि ती बस त्यांनी गाठली. असे बलकवडे. आणि आज अजून एक असंच तरुण व्यक्तिमत्व आबासाहेब महाजन इथे उपस्थित आहेत. वय अवघे 95 वर्षाचं आहे आणि ते आता फक्त आठवड्यातनं 2दाच सिंहगड चढतात आणि वर्षातनं फक्त 2दाच हिमालयात ट्रेकला जातात. तर त्यांचंही स्वागत आहे. आणि उदयच्या गुरुजनांपैकी ते एक आहेत. तसंच माननीय श्रीमा भावे, इतिहास संशोधक मंडळाचे सचिव, तेही उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मी श्रीयुत बलकवडे यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. आज आमचे मित्र निनादराव, खरं तर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होण्याचा, परंतु आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. डॉक्टर उदयरावांच्या त्यांच्याविषयीच्या भावना किती तीव्र होत्या आहेत हे आपण जाणून घेतलं. माझ्याही तेवढ्याच भावना तीव्र आहेत. आम्ही तिघांनी मिळून मनामध्ये काही संकल्प केले होते की मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शतकांच्या त्या प्रचंड गुलामीविरुद्ध ते एका अनागोंदी सत्तांविरुद्ध संघर्ष करून एक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराजांचा मराठी माणसांवरचा प्रभाव हा एवढा प्रचंड आहे, कारण तो इतिहासच अगदी दैदिप्यमान आहे. असं जरी असलं आणि शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष औरंगजेबाशी केलेला संघर्ष हाही तेवढाच दैदिप्यमान आहे. त्यामुळे मराठी मनुष्य या शिवकाळाच्या म्हणजे 17व्या शतकाच्या इतिहासातून, प्रभावातून अजून बाहेर पडायला तयार नाही आहे. खरं तर शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी औरंगजेबाच्या पश्चात जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की असे तू हिमाचल
या देशावर एक मराठ्यांचं साम्राज्य निर्माण करायचं. 18व्या शतकामध्ये मराठ्यांनी ते स्वप्न साकार केलं. हा सगळा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. परंतु आम्ही अजूनही बऱ्याच अंशी 17व्या शतकात गुंतून पडलेलो आहे, शिवकालात गुंतून पडलेलो आहे. आणि म्हणून या 18व्या शतकाच्या इतिहासावर, त्या सगळ्या इतिहासाच्या दालनामध्ये आम्ही अजून प्रवेशच करत नाही आहे. आणि अशा वेळेस हा 18व्या शतकाचा इतिहास की जो दुर्लक्षित आहे, त्याचं हवं तसं मूल्यमापन झालेलं नाही, हा विचार मनामध्ये घेऊन आम्ही काही मंडळी या कामामध्ये स्वतःला गुंतून घेतलेला आहे. 2007 सालामध्ये खरं तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये एक महत्त्वाचा क्षण होता. कारण की मराठ्यांचा जो अटक विजय, या गोष्टीला 250 वर्ष होणार होती. संपूर्ण खरं तर 1,500-2,000 वर्षाच्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये या क्षणाचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण की उत्तर हिंदुस्थानावरून, खैबर खिंडीतून या देशावर परकीयांची आक्रमणं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि याचा परिणाम की एका राष्ट्रीय चारित्र्याच्या अभावामुळे या देशावरच्या या परकीय आक्रमणाला थोपवण्यासाठी ज्या एका राष्ट्रीय विचाराची आवश्यकता होती, तो अभाव आम्हाला जाणवत गेला. आणि त्याचा परिणाम हा देश अशा प्रकारच्या परकीय आक्रमणांच्या मध्ये पराभूत होत गेला. आणि शेकडो वर्षांची एक पराभूत अशी मानसिकता, एक राजकीय गुलामी या देशामध्ये येत गेली. मग ते ग्रीकांचं आक्रमण असेल, रोमनांचं असेल, शक-हुन कुशाणांचं असेल, आणि त्यानंतर मध्य आशियातल्या आक्रमकांचं असेल. या देशाची एक मानसिकता होती. ती का निर्माण झाली इतकं त्याचं सहजतेने मूल्यमापन करणं अवघड आहे. आणि वर्तमान काळात त्याच्यावर भाष्य करणं तर आणखी अवघड आहे. कारण की अहिंसेचं अवडंबर, हिंसेचं जसं अवडंबर होतं, कर्मकांडांचं जसं अवडंबर झालं होतं या देशामध्ये, तसं अहिंसेचंही अवडंबर झालं. आणि त्याचा परिणाम या देशाचा राष्ट्रतेज हरपला, राष्ट्रवाद. आणि मग राष्ट्राचं रक्षण करणारा एक क्षात्र वर्ग, तो जातीनिष्ठ नव्हे, वंशनिष्ठ नव्हे, तो देखील राष्ट्राची गरज असते, ही भावना लोप पावली. आणि त्यातून ही परचक्रामध्ये आलेलं सातत्याने अपयश हे कुठून येत होतं, तर प्रामुख्याने उत्तरेतून. नंतरच्या काळात समुद्रमार्गानेही झालं, त्यालाही पुन्हा कर्मकांडांचंच अवडंबर कारणीभूत होतं. आणि अशा आक्रमणं जी होत गेली, त्या आक्रमणाला प्रतिकार करत असताना मराठ्यांनी एक राष्ट्रीय भूमिका घेतली की जरी मुघल आमचे शत्रू असले, आजवर ते आमचे प्रतिस्पर्धी असले, तरी ते आता भारतीय झालेले आहेत. आणि म्हणूनच या परचक्रापासून देशाचं रक्षण करण्यासाठी आम्हाला सीमेवर जाणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे.
आणि त्याच भावनेतून या परकीयांना अब्दालीला रोखण्यासाठी मराठे अटकेपर्यंत गेले. 1500 वर्षांपर्यंत या देशातला कुठलाही राजा, सम्राट किंवा राजप्रतिनिधी या अटकेपर्यंत जाऊन परकीयांविरुद्ध संघर्ष करत राहिलेले नाहीत. सरहिंदपर्यंत यायची वाट पाहत होते शत्रूला. परंतु मराठे 1757-58 मध्ये अटकेपर्यंत गेले आणि त्यांनी अब्दालीला पराभूत करून परतवून लावलं. या गोष्टीला 250 वर्ष होत आहेत. या महाराष्ट्रात किती मोठा विजयोत्सव व्हायला हवा होता. देशामध्येही झाला असता तरी चाललं असतं. परंतु दुर्दैव असं की महाराष्ट्र या सगळ्या विजयाला विसरलेला होता. आम्ही 2-5 मंडळींनी कुठंतरी 2-4 कार्यक्रम घेतले आणि मग त्याची कुठंतरी तीव्रता जाणवायला लागली. मग त्यामध्ये आमचे बिनीचे शिलेदार सेनापती होते निनादराव. मग आम्ही त्यांच्या एक प्रकारे आमचा असा एक इतिहास अभ्यासकांचा गट. खरं तर आम्ही काही इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक कसं म्हणावं आम्हाला, कारण की आम्ही काही पारंपरिक इतिहासाचं शिक्षण घेतलेलं नाही. आमची राजवाड्यांची परंपरा आहे. 100 वर्षापूर्वी, 110 वर्षांपूर्वी राजवाड्यांनी शास्त्रीय पद्धतीने इतिहास लेखन केलं पाहिजे हा मनात विचार करून भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. आणि प्रामुख्याने शास्त्रीय पद्धतीचा इतिहास हा लेखन करत असताना साधनांना अतिशय महत्त्व असतं. अस्सल साधनांचा अभ्यास करणं हे त्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि राजवाड्यांनी या गोष्टीसाठी दिशा दिली. खरं तर राजवाडे हे काही इतिहासाचे पदवीधर नव्हते, मराठी भाषेचे पदवीधर. आणि ती एक परंपरा निर्माण झाली. वासुदेव शास्त्री खरे असतील, सग जोशी, शन्ना जोशी, गह खरे, दवा पोद्दार, ही सर्व मंडळी खरं तर इतिहासाचे विद्यार्थी नसताना पारंपरिक, परंतु त्यांनी इतिहासाच्या संशोधनामध्ये फार मोलाचं कार्य केलं. आणि त्याच परंपरेत राहून आम्ही देखील इतिहासाचं अध्यापन करतोय, विद्यार्थी म्हणून करतोय. एक गोष्ट तुम्हालाही जाणवेल की ज्यांनी इतिहासाचे पदवीधर झाले आणि जे इतिहास विद्यापीठामध्ये, कॉलेजमध्ये शिकवत राहिले, त्यांनी इतिहासाचं फार कमी लेखन केलेलं आहे. ह्या अशाच लोकांनी निनादरावांसारख्या, डॉक्टर उदय कुलकर्णींसारख्या, डॉक्टर बापयंसारख्या याच मंडळींकडून खरं इतिहासाचं योग्य असं लेखन झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी उदयरावांचं आणि या पुस्तकाचं अगदी समर्पक भाषेमध्ये, जे इंग्रजी भाषेचं मराठी भाषेमध्ये जे त्याचं ह्या ग्रंथाचं अनुवाद केला गेला, तो अगदी समर्पकपणाने केला गेलेला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा मी ह्या पुस्तकाचं लेखन केल्याबद्दल उदयरावांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या पुस्तकाचं इंग्रजीमधल्या ह्याचं स्वागत, कारण ती आवश्यकता होती. आणि दुसरं, डॉक्टर बापयंनी मराठीमध्ये हा ग्रंथ आणून आमच्यावर फार अनंत उपकार केलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंग्रजीमध्ये आम्ही मराठी माणसं फार हट्टी आहोत, कारण आमचे गुरुच हट्टी. राजवाड्यांना काही मंडळींनी म्हटलं की तुमचं सगळं लेखन हे मराठी भाषेतून आहे, तर महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना मराठ्यांचा इतिहास समजावा यासाठी तो तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये भाषांतरित करणार का? ते म्हणले त्यांची गरज आहे, ती त्यांनी शिकावं, त्यांनी मराठी शिकावं, अभ्यास करावा आणि मराठ्यांचा इतिहास जाणून घ्यावा. ह्यामध्ये मी राजवाड्यांवर टीका करत नाही, कारण की त्यांच्यासमोर एवढं अथांग काम होतं
राजवाड्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लाखो पत्र मिळवली. त्यासाठी अक्षरशः जी पायपीट केली, ज्या यातना सहन केल्या, पहिल्यांदा त्यांनी साधनं आमच्या समोर आणली. एकदा साधन समोर आलं ना की त्याच्यावर हव्या त्या पद्धतीने लेखन करता येतं. कारण की प्रत्येक व्यक्तीवर कुठल्या ना कुठल्या विचारधारेचा प्रभाव असतो. कोणी साम्यवादी असतील, कोणी समाजवादी असतील, कोणी हिंदुत्ववादी असतील, कोणी निधर्मी असतील. साधन एकच, घटना एकच, परंतु त्याचं इतिहासाच्या दृष्टीने झालेलं मूल्यमापन विविध अंगाने असेल. आणि म्हणूनच माझ्या गुरूंनी नेहमी सांगितलं की एकाच वेळेस तुम्ही परस्पर विरोधी विचार ऐका, वाचा आणि मग तुम्हाला स्वतःचे विचार त्यातून प्रकट करण्याविषयी योग्य तुमची जडणघडण होईल. उदयनरावांनी काय केलं महत्त्वाचं कार्य की हे पुस्तक पानिपतावरचं, खरं तर हे फक्त पानिपतचं युद्ध आहे का? 14 जानेवारी 1761 या दिवशी जो काही इतिहास घडला, जे काही घडली घटना, त्याचंच फक्त हे पुस्तक नाही आहे. तर या पुस्तकाची महती अशी आहे की 27 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या मराठ्यांच्या संघर्षानंतर त्या संघर्षाची समाप्ती औरंगजेबाच्या निधनाने झाली. औरंगजेबाचं निधन ही संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. एक ते पर्व संपलं आणि या पर्वाने काय केलं तर मराठे स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी काय संघर्ष करतात, त्या संघर्षातून त्यांना एक आत्मविश्वास निर्माण झाला. संपूर्ण उत्तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक राज्यातले पराक्रमी सेनानी मराठ्यांविरुद्ध त्यांना पराभूत करण्यासाठी या महाराष्ट्राच्या या 2-3 जिल्ह्यामध्ये आलेले होते. मग ते राजस्थान असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, सर्व मुघलांच्या अंकित असलेल्या सर्व हिंदुस्थानातले महत्त्वाकांक्षी पराक्रमी योद्धे, कर्तृत्ववान व्यक्ती मुघलांच्या वतीने या छोट्याशा मराठी राज्याविरुद्ध या महाराष्ट्रात येऊन लढत होते. परंतु 27 वर्ष मराठ्यांनी त्यांच्याशी संघर्ष करून विजय प्राप्त केला. आणि औरंगजेबाचं निधन हा 90 वर्षाचा मुघल साम्राज्याचा स्वामी, जवळजवळ त्याने 60 वर्ष ते 70 वर्ष मुघल साम्राज्याचं नेतृत्व केलं. एककल्ली नेतृत्व. एका विशाल वटवृक्षाच्या छायेमध्ये छोटीशी झाडं उगवू शकत नाही, त्याप्रमाणे मुघल बादशाह औरंगजेबाच्या सान्निध्यामध्ये मुघलांचं संपूर्ण 2 पिढ्या 3 पिढ्या ह्या ज्याला म्हणू फुटून गेल्या. त्या कधी फुलल्याच नाही. आणि त्याचा परिणाम की औरंगजेबाच्या पश्चात अगदी ते जे काही मुघल नेतृत्व निर्माण झालं, खरं तर ती यादवी होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अशा वेळेस एक आत्मविश्वास मिळालेल्या मराठ्यांनी की आम्ही जगातल्या कुठल्याही शक्तीशी संघर्ष करून विजय प्राप्त करू शकतो, आणि अशा महत्त्वाकांक्षेतून मराठे ह्या स्वराज्यातून बाहेर पडले आणि त्यांनी एका नव्या साम्राज्याची एक प्रचंड अशी इमारत निर्माण केली. यामध्ये देखील एक महत्त्वाचं राजकारण घडलं की 1717 मध्ये म्हणजे जो औरंगजेबाच्या निधनानंतर दिल्लीवर सय्यद बंधूंचा प्रभाव निर्माण झाला. त्याने अनेक बादशाह दिल्लीच्या तख्तावर बसवले आणि शेवटी त्यांचा फरुखशिहारशी संघर्ष सुरू झाला. आणि या संघर्षामध्ये ज्यावेळेस सय्यद बंधू कुठेतरी कमजोर पडायला लागले, त्यावेळेस दिल्लीवरचं आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला मराठ्यांचं सहकार्य घ्यावं लागेल. आणि यातूनच मग बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली शाहू छत्रपतींच्या आज्ञेने
मराठे उत्तरेकडे निघाले. 1707 साली औरंगजेबाचं निधन. फक्त 12 वर्षामध्ये मराठे दिल्लीत गेले आणि मराठ्यांनी सय्यद बंधूंच्या साहाय्याने दिल्लीवर नियंत्रण प्राप्त करून दिल्लीचा बादशहा नवा केला. आता दिल्लीचे तारणहार मराठे झाले की दिल्लीच्या तख्तावर बसून हिंदुस्थानचं राजकारण करणारा तो बादशहा कोण असावा हे मराठे ठरवायला लागले. एवढी प्रचंड मोठी मराठ्यांची ही कर्तृत्वाची गाथा आणि तिथून एका नव्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि मग आताचा जो हिंदुस्थान आहे तो सगळा हिंदुस्थान मराठ्यांभोवती केंद्रित झालेला आहे. जरी उत्तर हिंदुस्थानातले भारतीय इतिहासकार हे या गोष्टीकडं हवं तसं महत्त्व देत नाहीत, परंतु याने इतिहास बदलला जात नाही. हा मराठ्यांच्या केंद्रित इतिहास हा 18व्या शतकाचा यानंतर निर्माण झाला. आता याचं साहजिकच मग माळवा असेल, बुंदेलखंड असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, ह्या सगळ्या भागावर मराठ्यांचं प्रभुत्व निर्माण होत गेलं. नागपूरकर भोसले ह्या पूर्व हिंदुस्थानावर त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला. ओडिसा असेल, बंगाल असेल, बिहार असेल, आणि मग याच्या प्रतिक्रिया देखील संपूर्ण जगावर उमटायला लागलेल्या आहेत. मध्य आशियात जोपर्यंत मुघल साम्राज्य औरंगजेबापर्यंत शक्तिशाली होतं तोपर्यंत काही शतकं हिंदुस्थानावर आक्रमण करावं अशी कुणाची महत्त्वाकांक्षा निर्माण होत नव्हती किंवा त्यांची तेवढी ताकद नव्हती. औरंगजेबाच्या हिंदुस्थानात म्हणजे महाराष्ट्रात राहण्याने एक प्रकारे त्यांचं उत्तर हिंदुस्थानाच्या पेक्षा उत्तरेकडचं त्यांचं लक्ष कमी झालं आणि हळूहळू अफगाणिस्तानमध्ये इराणचं वर्चस्वाला एक तो नवा संघर्ष सुरू झाला. आणि यातूनच मध्य आशियातल्या राज्यकर्त्यांना पुन्हा एक आशा वाटायला लागली की हिंदुस्थान मुघलांकडून आपण जिंकून घेऊ शकतो. आणि यातून एक आक्रमण 1738-39 मध्ये झालं, ते नादिरशहाचं. नादिरशहाने जे आक्रमण केलं, येताना तो जिहाद म्हणत आला आणि त्यावेळेस आमच्यातली ह्या देशातली काही धर्म बांधव मंडळी त्याच्या कच्छपी लागले. परंतु ज्यावेळेस तो दिल्लीत आला त्याने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, त्यावेळेस त्याने आपलं सत्य स्वरूप दाखवायला सुरुवात केली आणि आपल्याच धर्मबांधवांची कत्तल केली, त्यांची लुटालूट केली. हे ज्यावेळेस नादिरशहाचं उत्तरेमधलं दिल्लीमधलं थैमान आम्हाला महाराष्ट्रात कळालं, त्यावेळेस महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय विचार सुरू झाला की या नादिरशहाला थोपवणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि त्याच भावनेतून बाजीराव पेशवे सैन्यासह उत्तरेकडे निघाले. बाजीरावांसारखा सेनानी उत्तरेकडे येतो. नादिरशहा हुशार होता, कारण की त्याला बाजीरावाशी संघर्ष करून हानी करून घेण्यापेक्षा आणि उद्या काय होईल या भवितव्यात न जाता जेवढी काही प्रचंड लूट मिळालेली ती घरी घेऊन जाणं सुरक्षित वाटलं. असा तो नादिरशाह देशाला गेला. फक्त बाजीराव उत्तरेकडे येत आहेत या फक्त वार्तेने हिंदुस्थानाचं रक्षण झालं एक प्रकारे. पुन्हा मराठ्यांचा जो हिंदुस्थानावरचा प्रभाव, त्याला ह्याच देशातली काही मंडळी या परकीयांशी संधान बांधत होते. मला तेवढा वेळ नाही म्हणून मी थोडक्यात जाताना सांगतो की याचं काय महत्त्व आहे, या पुस्तकाचं, या ग्रंथाचं यातलं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. आणि मग हाच नादिरशाह 1747 साली दिल्लीमध्ये बादशाहला पत्र पाठवतोय की मी पूर्वी येऊन गेलो, मी तुम्हाला काही सूचना केल्या होत्या, मी जिंकून घेतलेलं राज्य तुम्हाला दान दिलं होतं पुन्हा, परंतु तुम्हाला दिलेल्या सूचनांची तुम्ही अंमलबजावणी केलेली नाही. तुम्ही दक्षिणेतले काफर मराठे त्यांना कुठंही त्यांच्यावर नियंत्रण तुम्ही केलेलं नाही किंवा तुम्ही त्यांना क्षह देत नाही. आणि आता
ह्या हिंदुस्थानातलं इस्लामचं राज्य संपुष्टात येईल का काय अशी भीती निर्माण झाली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा हिंदुस्थानात येतोय. खरं तर त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं ह्यांनी, पण तसं त्यांना जाणीव होती की हे आक्रमण काय आहे आणि यातून मुघल बादशाने त्यावेळेस की आता हे आक्रमण येणार आहे, आपण ह्याला कसा प्रतिकार करायचा आहे. आमचे मराठ्यांचे दिल्लीमधले वकील हिंगणे यांच्याबरोबर बादशाची चर्चा झाली आणि बादशाला हिंगणे आणि बादशाह यांच्यामधल्या चर्चेचा सूर वजीर आणि त्यांच्यामध्ये काय आहे तुम्हाला फार मजेशीर आहे. बादशाहनी सांगितलं की नादिरशाह पुन्हा येतोय आणि त्याने पत्रामध्ये आम्हाला लिहिलंय की यावेळेस मी दिल्लीवर येणार नाही, मी परस्पर उत्तरेतून या काफर मराठ्यांवर आक्रमण करण्यासाठी दक्षिणेत जाणार आहे, त्यावेळेस तुम्ही मला सगळं सहकार्य करा. तर तुमची भूमिका काय? पेशवे जर आमच्यावर आक्रमण केलं तर आमच्या मदतीला येणार आहेत का? आणि जर त्यांच्यावर आक्रमण झालं तर त्यांची तयारी काय? मराठ्यांचा दिल्लीमधला एक सामान्य वकील बादशाला काय उत्तर देतो बघा. तो सांगतो की दिल्लीमध्ये जर हा नादिरशाह येणार असेल तर आम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे तुमच्या रक्षणाला येणार, परंतु जर तो म्हटला की मी दक्षिणेत जातो त्याप्रमाणे तो मराठ्यांवर चालून आला तर तुम्हाला काळजी करायचं कारणच काय? आम्ही आहे ना समर्थ त्याला. आणि आमचा दिल्लीतला वकील सांगतो की जर यदा कदाचित अब्दाली महाराष्ट्रात आला तर मी तुम्हाला विश्वास देतो तोपर्यंत जिवंत जाणार नाही. की अब्दाली जर महाराष्ट्रात स्वराज्यावर चालून आला तर तो जिवंत जाणार नाही, एवढा आत्मविश्वास आमच्या दिल्लीतल्या मराठा वकिलाला होता. हे मराठ्यांचं वर्चस्व होतं. अशी ही मराठशाही आमच्या महाराष्ट्रापर्यंत माहितीच नाही. मी एका तरुणाला विचारलं की आपण लाहोरला गेलो होतो, तुला माहिती आहे? तो म्हटलं लाहोर कोणचं, कुठल्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कुठं? मी म्हटलं पाकिस्तानमध्ये लाहोर आहे. तो म्हटलं पाकिस्तानमधल्या लाहोरशी मराठ्यांचा काय संबंध आणि मराठे कधी गेले लाहोरला? म्हणजे आम्ही अजून इतिहासाविषयी किती अज्ञात आहे की मराठे 18व्या शतकामध्ये लाहोरमध्ये जाऊन लाहोरचा किल्ला एक बंदुकीची गोळी न उडवता वाजत गाजत जिंकतात. हा इतिहास आमच्या तरुणांना प्रेरणादायी आहे, पण तो आमच्या इतिहासाच्या पुस्तकात कधी आलाच नाही. हे असं का घडलं मला काही सांगताच येत नाही. आणि मग हे मोठं आव्हान आमच्या समोर आहे की हा सगळा दैदिप्यमान इतिहास आम्हाला ह्या देशातल्या तरुणांपर्यंत आणून देऊन राष्ट्रभक्ती, राष्ट्रकर्तव्य काय असतं ही जाणीव निर्माण करून द्यायची, ती वाढीला लावणं, यासाठी असे शेकडो ग्रंथ आणि या ग्रंथांचं नेतृत्व आमचा हा पानिपतचा ग्रंथ करेल असा माझ्या मनात विश्वास आहे. संपूर्ण 18व्या शतकावर भाष्य 75 वर्षाच्या इतिहासाचा या छोट्याशा ग्रंथामध्ये आढावा घेतलाय. अगदी शास्त्रीय पद्धतीने घेतले, सर्व साधनांचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये पारंपरिक बखरींचा उपयोग केलेला आहे. याच्यामध्ये समकालीन मराठ्यांच्या बाजूच्या पत्रव्यवहारांचा अभ्यास केलेला आहे. मग ते पेशवे दप्तरखंड असतील, वावाखऱ्यांनी प्रसिद्ध केलेली मराठ्यांच्या इतिहासाची साधनं असतील, कानासाने आणि ह्यांनी जी काही 19व्या शतकामध्ये प्रसिद्ध केलेली साधनं असतील, अगदी पानिपतावर मराठ्यांच्याकडून झालेल्या प्रत्येक पत्राचा या ग्रंथामध्ये आढावा घेतलेला आहे की जे आजपर्यंत प्रसिद्ध झाले. काही अप्रसिद्ध कागदपत्रांचा आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यावेळेस या देशाच्या राजकारणामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याच्या खटपटीमध्ये असलेल्या इंग्रजांचाही आढावा घेतलेला आहे. कारण की तेही नोंद घेत आहेत, कारण की ते भविष्यातले राज्यकर्ते होते. कारण की ते ज्या वेळेस मराठी हिंदुस्थानवर आपला प्रभाव निर्माण करतायत त्याच वेळेस एक
पाश्चात्य शक्ती या देशामध्ये आपलं देखील स्वप्न पाहताय. 1757ची प्लासीची लढाई या देशातला कोणची पाश्चात्य सत्ता या देशामध्ये आपलं भवितव्य भविष्यामध्ये घडवणार आहे याचा निर्णय तिथे लागणार होता. तो लागला, फ्रेंच बाजूला पडले आणि इंग्रजी सत्ता पुढे आली. या देशामध्ये पाश्चात्य असलेल्या ज्या पोर्तुगीज सत्तेला मराठ्यांनीच ओहोटी आणली होती. 1737 ते 1739 साली चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ठाण्यापासून गुजरातपर्यंतचं पोर्तुगीजांचं या देशामधले त्यावेळचं सगळ्यात मोठं पाश्चात्यांची सत्ता मराठ्यांनी खिळखिळी केली होती आणि त्याचाच इंग्रजांना कुठेतरी फायदा होत होता. आणि त्याच वेळेस हे जे काही हा संघर्ष, एका बाजूला इंग्रजी सत्ता उदयाला येते, त्याच वेळेस मराठ्यांची सत्ता आहे, मुघल सत्ता दुबळी झालेली आहे, त्यावेळेस परकीय सत्ता या देशामध्ये पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करणं किंवा हे देश आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. आणि यातून याच नादिरशाहचं त्याचा शिष्य अब्दाली या देशाकडे यायला लागलेला आहे. 1752 मध्ये पहिल्यांदा 48 साली आला, 51 साली आला आणि आता मुघल बादशाहच्या लक्षात आलं की ह्या अब्दालीला रोखणं हे अशक्य आहे. आणि त्याच वेळेस 1752 मध्ये तो तह झाला. त्या तहाचं फार मोठं महत्त्व आहे की संपूर्ण हिंदुस्थानाच्या रक्षणाची जबाबदारी मुघल बादशाहाने मराठ्यांवर सोपवली. आणि त्या अहमदी तहाप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत दक्षिणच्या 6 सुब्याची चौथाई देण्याचं जे मान्य केलेलं होतं, या तहामुळे संपूर्ण हिंदुस्थानची चौथाई देण्याचं मान्य केलेलं आहे. हा तह म्हणजे मराठ्यांचं या 18व्या शतकात असलेल्या वर्चस्वाची ही सगळ्यात मोठी, हा तह म्हणजे ही एक ओळख आहे. मी कुणालाही ठामपणाने सांगेल की 1752चा तह हे मराठ्यांचं हिंदुस्थानच्या वर्चस्वाचं द्योतक आहे. ही सगळी जबाबदारी आम्ही घेतली आणि त्याप्रमाणे प्रतिकार केला, अटकेपर्यंत गेलो. अशा पद्धतीचा हा संघर्ष चालू आहे. त्याच वेळेस उत्तरेमध्ये मराठ्यांना जो ह्याची प्रतिक्रिया उमटते ती प्रामुख्याने रजपुतांमध्ये उमटते. कारण की अकबरापासून जी परंपरा सुरू झाली की रजपूत हे मुघल साम्राज्याचे रक्षक कणा, परंतु मराठ्यांनी 1719 नंतर रजपुतांवर मात करून त्यांची जागा मराठ्यांनी घेतली. पण मराठे रजपुतांसारखे दास राहिले नाहीत, तर मराठे हे मुघल साम्राज्याचे करते करवते झाले. 1753 मधली एक गोष्ट सांगतो, अतिशय महत्त्वाची आहे की त्यावेळेस दुसरा आलमगीर बादशाह दिल्लीवर होता. वजीर गाझीउद्दीन या वजीराने अचानक बादशाहला कैद करण्याचा घाट घातला आणि आपल्या पद्धतीने त्यांनी राजकारण वर्चस्व निर्माण करून बादशाह बदलणं, दिल्लीचं वर्चस्व आपल्या हातात घ्यावं हा घाट घातल्यानंतर हा गाझीउद्दीन आपल्याला कोणत्याही क्षणी कैद करणार, मारून टाकणार, यामुळे भयभीत झालेल्या दुसऱ्या आलमगीराने सदाशिवराव भाऊंना पाठवलेलं एक फरमान आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, मराठ्यांच्या इतिहासातली ही की आहे. त्या फरमानामध्ये हा बादशाह काय सांगतो की हा गाझीउद्दीन माझा वजीर कोणत्याही क्षणी माझ्या विरुद्ध बंड करून माझा जीव घेईल आणि म्हणून तुम्ही ताबडतोब दिल्लीत या, माझं रक्षण करा, या गाझीउद्दीनला शिक्षा करा. आणि पुढं काय सांगतोय बघा एक बादशाह दिल्लीचा की ज्याप्रमाणे तुम्ही शाहू महाराजांना वचन देऊन त्यांच्या वारसांचं रक्षण करण्याची जबाबदारी शिरावर घेतली मुख्य कारभारी म्हणून, त्याप्रमाणे माझं रक्षण करून मुघल सल्तनत तुम्ही तुमच्या हातात घ्या, असं फरमान होतं. आपल्याकडं इतिहास संशोधक मंडळात आहे
हे फरमान मराठ्यांचं हिंदुस्थानावरचं वर्चस्व आणि राजकारणामध्ये त्यांचा असलेला प्रभाव दाखवतं. हे आत्ता ह्या फरमानाचाही आढावा डॉक्टर उदय कुलकर्णींनी या ग्रंथामध्ये घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने संपूर्ण औरंगजेबाच्या निधनानंतर उत्तरेच्या राजकारणामध्ये जो काही प्रभाव आणि जे काही वर्चस्व, जे काही राजकारण घटत आहे आणि मराठ्यांची त्यामधली भूमिका, मराठ्यांचं त्यामधलं योगदान, या सगळ्या 1707 पासून 1700 जवळजवळ उत्तरेपर्यंतच्या कालखंडा म्हणजे पानिपताच्या नंतरचाही आढावा घेतलेला आहे. आणि त्याचं सगळं राजकारण या ग्रंथामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजेच 18व्या शतकाच्या मराठ्यांच्या इतिहासाचाच नव्हे तर हिंदुस्थानच्या इतिहासावर एक अत्यंत उत्तमरित्या शास्त्रीय पद्धतीने भाष्य करणारं, त्याचं यथार्थ दर्शन घडवणारा हा एक अत्यंत मोलाचा ग्रंथ आहे. आणि म्हणूनच आपण त्याचं स्वागत करू. आणि हे एक मोठं कार्य डॉक्टर उदय कुलकर्णींनी, आणि मुळात एक छोटीशी गोष्ट सांगतो, मला राहवत नाही म्हणून सांगतो. डॉक्टर भावे सर इथं बसलेले आहेत. ज्यावेळेस भारत इतिहास संशोधक मंडळाला 100 वर्ष झाली तर त्यानिमित्ताने त्यात शताब्दीचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी आम्ही राष्ट्रपतींनी या कार्यक्रमाला यावं या प्रयत्नासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलेलो होतो. त्याचबरोबर दिल्लीमध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाच्या काही प्रकल्पांविषयी आम्हाला काही तिथं प्रयत्न करायचे होते. त्याच प्रयत्नातून आम्ही ICHR की जी इतिहासाच्या संदर्भामध्ये अभ्यासकांना प्रोत्साहन देणारी जी भारताची संस्था आहे, त्या ICHRच्या कार्यालयामध्ये आम्ही गेलो होतो, मी आणि भावे सर. त्यावेळेस तिथं जवळजवळ एक 25,000 ग्रंथांचं समृद्ध ग्रंथालय आहे. आणि हे करत असताना आम्ही म्हटलं की यामध्ये सर्व भारतातल्या वेगवेगळ्या भाषेतले ग्रंथ इतिहासावरचे आहेत, तर यामध्ये मराठी भाषेमध्ये इतिहासावरचे किती ग्रंथ आहेत. सहज उत्सुकतेपोटी आम्ही आढावा घेत असताना आम्हाला एकूण 25,000 ते 30,000 ग्रंथांमध्ये मराठी भाषेमध्ये फक्त 50 ग्रंथ मिळाले. आणि मग मी सहजतेने म्हटलं की या ग्रंथालयामध्ये मराठी भाषेमध्ये लिहिलेल्या मराठ्यांच्या म्हणा किंवा भारताच्या इतिहासाला एवढं अगदीच तोडकं स्थान का. ते म्हटले एक तर तुम्ही लोक, आणि बोलता बोलता विषय निघाला की 18व्या शतकावर मराठ्यांचा किती प्रभाव होता. भावे सर आणि आम्ही सांगत होतो आणि ते डायरेक्टर आम्हाला सहजतेने म्हटले की हा जो काही तुम्ही सांगताय तो इतिहास आमच्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही. तुम्ही मराठी माणसं हा इतिहास आपण परभाषेमध्ये, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये लिहावा असा कधीही मानस करत नाही, आणि त्यामुळे आम्हाला प्रॉपररित्या तो इतिहास आमच्यापर्यंत येत नाही. आणि म्हणूनच मराठ्यांच्या इतिहासाकडं जे भारतीय मंडळी जेवढं हवं तेवढी त्यांची दखल घेत नाही आणि त्यांना त्या इतिहासामध्ये स्थान देत नाही. आणि म्हणूनच मराठ्यांचा इतिहास इंग्रजी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये आणि दक्षिणेतलं मराठ्यांचं कार्य दक्षिणी भाषांमध्ये होण्याचं फार मोठी आवश्यकता आहे. ते आमचं कर्तव्य आहे आणि या कार्यामधला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज या ग्रंथाचं मी स्वागत करतो आणि या मराठीमध्ये जे काही उदय कुलकर्णींनी लिहिलेल्या ग्रंथाचं अतिशय समर्पकरित्या, उत्तमरित्या त्याचा अनुवाद आमच्या डॉक्टर बापांनी 2 सर्जननी केलेलं पानिपतच्या ऑपरेशनचं हे सर्जरी आहे. कारण की आम्ही मिलिटरीच्या भाषेमध्ये ऑपरेशनच म्हणतो ना एखाद्या मोहिमेला, आणि ऑपरेशन पानिपत हे 2 सर्जननी अगदी त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने किती सुंदर असं मूल्यमापन करावं. आणि म्हणूनच मी सांगतो की ह्या पुढं देखील लोक म्हणतात की एकदा डॉक्टर झाला ना की त्याला वेळच नसतो. म्हटलं काय वेळ आहे, बघा इकडे येऊन एवढा वेळ आहे. आणि म्हणून मी की असंच पद्धतीने सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींनी आमचं हे अर्धवट राहिलेलं कार्य 18व्या शतकाचं आपण सगळ्यांनी मिळून हाती घेऊ आणि ते पूर्णत्वाला नेऊ. आणि पुन्हा एकदा
की भारतामध्ये किंवा बाहेरचा पाश्चात्य ज्यावेळेस भारताचा इतिहास लिहायला घेईल त्यावेळेस 18व्या शतकाचा इतिहास लिहिताना तो फक्त महाराष्ट्र केंद्रित, मराठी केंद्रित असेल, मराठ्यांच्या राज्य केंद्रित असेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो. आणि एक खंत सांगतो की आमच्या NCERT केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 6वी ते 12वी 2200 पानांचा इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांना फक्त 3 ओळी आल्यात, तर मराठ्यांच्या इतिहासाच्या वाट्याला 2 पानं आलेली आहेत. हे असं घडू नये. त्यांच्या हक्काचं स्थान ज्या मराठ्यांनी 1,00,000 मराठ्यांनी आपलं रक्त सांडून या देशाचं सीमांचं आणि याच्या संस्कृतीचं जे रक्षण केलेलं आहे त्याचा तो दैदिप्यमान इतिहास जगासमोर आणला जावा. ते कर्तव्य आम्हालाच पार पाडायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळे सिद्ध होऊ अशा पद्धतीचा एक आशावाद, एक महत्त्वाकांक्षा, एक कर्तव्याची जाणीव मी या प्रसंगी व्यक्त करतो आणि मी इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.